नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण खारी शेंगदाणे बनवणार आहोत। खूप सोपी अशी रेसिपी आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। सोलापुरी शेंगदाणे आहेत हे। आता मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। त्यात 3 कप पाणी टाकलंय। आता त्या पाण्यात आपल्याला 3 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। पाहू शकता इथे पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्यात आपले शेंगदाणे टाकून घेणार आहोत। 10 ते 15 मिनिट आपल्याला शेंगदाणे पाण्यात उकळून घ्यायचे आहेत। 15 मिनिटांनंतरून पाहू शकता आपले शेंगदाणे खूप छान असे शिजलेले आहेत। आता आपण या शेंगदाण्यांना एका गाळणीमध्ये गाळून घेणार आहोत। यातलं सगळं पाणी साईडला काढून घेणार आहोत। आता मी इथे एक सुती कपडा घेतला आहे। त्यावर वाफवलेले शेंगदाणे व्यवस्थित पसरवून घेणार आहे। आणि आता 15 मिनिटं मी फॅन खाली किंवा म्हणजे ते हवा येत असेल अशा ठिकाणी शेंगदाणे पसरवून सुकून घेणार आहे। हे शेंगदाणे आपल्याला उन्हात सुकवायचे नाही आहेत। आता मी इथे एक कढई घेतली आहे। त्यात 1 कप मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याला व्यवस्थित गरम करून घेणार आहे। मीठ आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण जे शेंगदाणे सुकवायला ठेवलेले होते ते थोडे करत आपण यात ॲड करणार आहोत आणि त्यांना व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला 15 मिनिटं लो फ्लेमवर आपले शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आता मी हे शेंगदाणे एका डिशमध्ये काढून घेणार आहे। आपले जे राहिलेले शेंगदाणे आहेत ते भाजण्याकरिता आपल्याला आधी हे मीठ परत टाकून घ्यावं लागेल। मग राहिलेले शेंगदाणे त्यात ॲड करून आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत। पाहू शकता आपले खारी शेंगदाणे हे तयार झालेले आहेत। आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत का नाही हे कसं चेक करायचं तर त्याच्या शेंगदाण्यांचं वरचं कवर आपण एकदा काढून बघायचं। ते इझिली जर निघत असेल तर म्हणजे आपले शेंगदाणे हे रेडी झालेले आहेत। अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने आपले हे शेंगदाणे तयार होतात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।